तर नमस्कार, थ्री ट्रॅव्हल बॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण गोष्ट करणार आहोत गोव्याची. गोवा हे फक्त पर्यटनासाठी आणि मज्जा मस्ती करण्यासाठीच प्रसिद्ध आहे असं सगळ्यांना वाटतं. मलाही वाटायचं. पण नाही, गोवा हे त्याच्या बायोडायव्हर्सिटीसाठी खूप प्रसिद्ध आहे. गोव्यामध्ये खूपच जैवविविधता आहे. जर तुम्ही पावसाळ्यात कधी गोव्याला गेलात, तर हे तुम्हाला नक्की पाहता येईल. असाच एक छान पावसाळा पकडून मी चोरला घाटला गेलो होतो. माझे एक फॉरेस्ट ऑफिसर मित्र आहेत, त्यांनी मला वाइल्डरनेस या ठिकाणी जा आणि अनुभव घे असं सांगितलं. लगेच मी बॅग पॅक केली आणि 2-3 दिवसात आम्ही चोरला घाट चढून मस्तपैकी वाइल्डरनेसला पोचलो. वाइल्डरनेसला पोचल्यावर चेरापुंजीचा फील मला आला. एवढा पाऊस, रिमझिम पाऊस होता, धुकं होतं आणि असंख्य प्राण्यांचा, पक्ष्यांचा, बेडकांचा आवाज होता. एवढं सुंदर ठिकाण मी प्रथमच पाहत होतो. आणि ह्या ठिकाणी गेल्यानंतर मला माहित होतं की आता मला खूप काय काय बघायला मिळणार आहे. तर मी मस्त गेलो. एकदम मॉर्निंग एकदम फ्रेश होती. पोचलो, आराम केला, झोपलो, उठलो. संध्याकाळ झाली. संध्याकाळ एकदम रोमॅन्टिक होती. धुकं पसरलं होतं. अंधुक अंधुक असं मस्त क्लायमेट होतं. मी म्हटलं की आता आपल्याला वेळ आहे ती रात्रीची. मला बघायचं होतं रात्रीचं जंगल जेव्हा जागं होतं आणि ते पण वाइल्डरनेसमध्ये. आणि ह्यातच मला एक पक्षी दिसला. अतिशय दुर्मिळ, अतिशय रहस्यमयी हा निशाचर पक्षी आहे, ज्याचं नाव आहे माउथ फ्रॉग, श्रीलंकन माउथ फ्रॉग. ह्याला माउथ फ्रॉग ह्याच्यासाठी म्हणतात की त्याचा जो चेहरा आहे, तोंड, हे असं थोडं स्माइली आणि बेडकासारखं दिसतं. आणि हा वेस्टर्न घाट आणि श्रीलंकाच्या दाट जंगलांमध्ये दिसणारा अगदी दुर्मिळ पक्षी मला हाताच्या अंतरावर दिसला. मला एवढा आनंद झाला त्याला बघून. मी त्याला बघतच राहिलो आणि मला माहिती होतं की यार, लकी मी, म्हणजे इच्छाशक्ती दांडगी पाहिजे, मग आपल्याला सगळंच मिळतं. असाच हा पक्षी मला दिसला आणि ती रात्र मी फक्त त्याच्या आठवणीत त्याला म्हणतो ना, माझ्या माइंडमध्ये तोच होता. पुन्हा एकदा सकाळ झाली छान. आम्ही वाइल्डरनेसला मॉर्निंगला बाहेर पडलो. खूप आल्हाददायक वातावरण होतं. धबधबा एका साईडला पडत होता. कृष्णाचं एक छान दगडी मंदिर आहे, ते एक सुंदर दिसत होतं. आणि अजून माझे 2-3 दिवस इथे होते आणि मला असेच वेगवेगळे प्राणी पक्षी बघायचे होते. आणि ते मी बघितले पण, माझ्या कॅमेऱ्यात कॅप्चर पण केलेत. आणि हे सगळे तुम्हाला मी माझ्या ह्या छोट्या छोट्या रीलमधनं दाखवणार आहे. तर तुम्हाला असे निसर्गा रिलेटेड, नेचर रिलेटेड जर रील बघायचे असतील किंवा तुम्हाला आवड असेल वाईल्ड लाईफची, तर तुम्ही आम्हाला नक्की फॉलो करा. आमच्या चॅनलचं नाव आहे द थ्री ट्रॅव्हल बॉक्स आणि इंस्टाग्रामवर पण आहे द कौस्तुभ शेलर म्हणून माझं चॅनल आहे. तुम्ही फॉलो करू शकता. धन्यवाद.